पहिली ओव्हर घेऊन सुभाष स्ट्राईक एंडला आकाश गिरोह बल्ली. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर सिंगल रन. यानंतरची देखील चारही संघ आपण पाहिलं तर खूप चांगल्या फायटिंग मॅचेस पाहायला मिळतील. करण पाटील यानंतर देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. सुरेश सरोज, सॅम्युल कोम्बिन पण मॅचचा बाबा अगदी थोडा ग्राउंडचा आढावा घेतात की लेग ब्रेक इकडे थोडं बल्लीने हा थांबून मारला तर त्यामुळे लेग ब्रेक थोडा पुढे टाकणं गरजेचं आहे. आज ग्राउंडवर खेळायचं तर म्हणजे अनुभव पाहिजे. प्रशांत पण आमच्या इंटरला काल त्यांनी डोंगरेने एक चांगला खेळ त्यांनी पण केला. ते पण मॅच बघतायत. खुल्या गटातलं क्रिकेट त्यांनी पण बघितलं आहे. पण आता यंग टॅलेंट एक चांगला परफॉर्मन्स करतायत त्यामुळे त्यांची खेळी बघण्याची एक वेगळी मजा आहे. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. फिल्डर तिकडे पोहोचलेत. लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर सिंगल रन. पहिलीच ओव्हर चालू आहे. रन्स मात्र इकडे आतापर्यंत 2 धावा झाल्या. धाव फलकावरती 4 ओव्हरची मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल गाठणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध अदिरा सत्यविनायक कामोटे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडे ठरवून खेळले स्ट्रोक ऋतिक त्यामुळे फटका फसला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुभाष. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अक्षयचा एक चांगला थ्रो. बॉल कलेक्ट केला सुभाषने. बॅट आउट आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपण पाहिलं तिथे ऋतिकला पहिली विकेट जातीये. अदिरा सत्यविनायक कामोटे संघाला धक्का लागतोय. धन्यवाद. आणि मुंबईकर 9 चषकाचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने स्टेशन वाईज म्हणून देखील कल्याण संघ आणि भांडूपचा एक संघ क्वालिफाय झालाय सेमीफायनलसाठी. आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि KP9 भांडूप. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. शेवटचा अंतिम दिवस आहे. फायनल डे आज या क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंगसाठी सुभाष स्ट्राईक एंडला बॅटर. अशा बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिकडे सलीमची. अगदी डीपमध्ये होते आणि त्या झोनला फिल्डिंग करणं थोडं कठीण आहे. पॉईंट, डीप स्क्वेअर लेग, कव्हर्स, समोरच्या दिशेला पण अगदी छोटं ग्राउंड असल्यामुळे बॅट्समनसाठी पण तेवढंच बेनिफिट आहे. त्यामुळे 24 बॉल 40 पण इकडे चेस होतोय. 24 बॉल 25-26 पण या ग्राउंडवर फाईट आहे. काल 12 बॉल 4ची पण एक मॅच स्थानिक गटात खूप चांगली रंगवली होती. अभिजित दोडके पण इन ॲक्शन मध्ये. अबू नॉन स्ट्राईकला चान्स होता आणि इकडे आपण पाहिलं तर अखिलला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. रनआउटच्या रूपामध्ये 2 रनआउट या इनिंग मध्ये पाहायला मिळतात.
बॅट्समन ओरमचे देखील काही खेळाडू ॲड होतात आणि मुंबईतल्या रब्बर बॉल क्रिकेट आणि अंडरआर्म ओपनचं क्रिकेट देखील एक वेगळी ऊर्जा देऊन जाते. बघण्याची एक वेगळी मजा आहे. त्यासाठी स्पेशल प्लेयर असतात. ते फक्त काही जण फक्त पावसाळ्यात खेळतात अंडरआर्म ओपनसाठी. स्कोर झाला आतापर्यंत 4 रन. सूरज बॉलिंगसाठी स्ट्राईक सुमित मोरे येतात वरळीचे. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. आकाशने थोडी बॅटिंग लाईनअप चेंजेस केले. ती सुमितला थोडं बोललं मॅच बनवणं आपल्याला गरजेचं आहे आणि आता 25-26 जरी केला तरी आपण पण बॉलिंग अटॅकवर मॅच खेचू शकतो. चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करावी लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन संघ मात्र क्वार्टर फायनलची लढत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली बट व्हाईट बॉल. या बॉलवर चांगलं टायमिंग केलं गेलं बट सलीम गडकरी तिकडे होते आणि काय फिल्डिंग केलं सलीम. वेल स्टॉप. मग अशी सुमित मोरेने पण तिकडे एक चांगली कॅच पकडली त्या झोनला. बॉल आतमध्ये ढकलला आणि हेच या ग्राउंडचं थोडं वैशिष्ट्य आहे. जो बॉल आतमध्ये ढकलेल तो चांगला सेफ राहील. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. काल स्थानिक गटात पण सिद्धेश कडूनी जो एक बॉल अडवला बाउंड्रीला खूप लक्ष वेधून त्यांनी पण घेतले. ती मॅच थोडी टर्निंग पॉईंट होती आणि 6 रन झालेत. आकाशला मात्र एक चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षरशः गोल फिरले बट स्लोअर वन धीम्या गतीचा बॉल आपण पाहिला तिकडे फिरवला गेला आणि आपण पाहिला तिकडे येईल डॉट बॉल. 3 बॉल झाले आतापर्यंत आणि 6 रनवरती स्कोर थांबलाय. या बॉलवर देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग पाहायला मिळते सूरज यांच्या माध्यमातून. स्टंप टू स्टंप बॉलिंग व्हेरिएशन पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 6 रन झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त. आकाशला थोडं संयम दाखवावा लागेल. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग ओमकारची आणि तिकडे थोडा फनी थ्रो पाहायला मिळाला बट हातातून बॉल निसटला आणि एक रन मिळेल. 7 धावा झाल्यात. सात रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आणि मात्र इकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. चांगली बॉलिंग केली. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर रन्स आल्या 4 रन आल्या बट विकेट पण मिळवल्या गेल्या. गुड बॉलिंग सूरज. स्कोर थांबवला गेला आणि 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर आतापर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 रन झाले त्या फलकावरती.
बोलत मॅचच्या दिशेने सलीमच्या हातामध्ये बॉल दिलाय. उर्वरित 12 बॉलमध्ये 20-22 रन्स तरी जमा करावे लागतील. आकाश गुरव एक असा बॅटर आहे, पहिल्या 2 मॅच थोडा शांत होता, बट त्यानंतर ज्यांनी बॅटिंग केली आहे आणि टीमला मॅचमध्ये याच्या अगोदर देखील एक प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवला आहे. त्यामुळे सर्वांच्या लक्ष नक्कीच आकाशवर आहे की आकाशला एक अशी एक इनिंग खेळावी लागेल. त्यासाठी जे प्रसिद्ध आहेत, मोठमोठे स्ट्रोक खेळणं, बाउंड्रीजसाठी देखील एक चांगलं टायमिंग करत असतात नेहमीच. बॉलिंगसाठी सलीम गडकरी, राजापूरचा एक वेगवान गोलंदाज, आज या क्रीडा स्पर्धेसाठी ते सज्ज झालाय मुंबईकर 9 चषकामध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वॅग से करेंगे सबका स्वागत. 4 रन के लिए बेहतरीन टाइमिंग. बाउंड्री से करेंगे सबका स्वागत. यासाठी पहिल्या 2 ओव्हर थोडा शांत होता आणि आता काय बॅट त्यांनी फ्लो ओपन केलाय. परफेक्ट टायमिंग केलं. सलीमच्या विरुद्ध हल्ला बॉल आणि रन मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल. स्कोर झालाय 12. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अफलातून टायमिंग करत असताना हल्ला बोल. त्यामुळेच मागील 3-4 वर्ष या खेळाडूची चर्चा अगदी मुंबई, कोकणात, ठाणे, विविध भागात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. मग टर्फ क्रिकेट, अंडरआर्म ओपन आणि आज एक सेन्सिबल बॅटिंग. पहिल्या 2 ओव्हर अतिशय शांतपणे बॅटिंग केले, 7-8 रन जमा केल्या. बरं आता हल्ला बॉल आणि मॅच मध्ये आली टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. परफेक्ट टायमिंग करत असताना पहिला अगदी सरळ स्ट्रोक केले गेला, फ्लिक केला, 2 बाउंड्रीजने पूर्ण वातावरण शांत केलंय आणि मॅच मात्र आता थोडी क्लोज आणली आहे. थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम. यंग पॅकर माझगाव संघ थोडं फास्ट खेळायचं मित्रांनो, कारण आपल्याला अजून खूप मॅचेस खेळवायचे. आज फायनल डे आहे. जर तिसरी बाउंड्री आणली तर अजित साहू यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे आकाश गुरवला. आणि बघूयात पाहायला मिळेल का आकाशकडे क्षमता आहे. अशा अनेक मॅचेस त्यांनी फिरवताना पाहिल्या गेलाय. या बॉलवर व्हाईट बॉल ऑफस्टिकला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बघूयात आकाश आता सेन्सिबल खूप चांगली बॅटिंग केली, मॅच बनवलीच. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग आणि निरंजनचा एक रॉकेट थ्रो, परफेक्ट थ्रो गेला. आणि मुंबईवर निखिलचं एवढं प्रेम आहे की डायरेक्ट मुंबईकर 9च्या बॅनरला त्याने मिठी मारली. घोडा या नावाने पण फेमस आहेत. आणि रन मात्र तिकडे 18 या धावसंख्येवरती. चांगली मॅच चालू आहे. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. सर्वांना वाटलं मॅच थोडी शांत होते की काय, पण हे व्यावसायिक क्रिकेट आहे. कुठल्या क्षणी मॅच फिरेलायचा नियम नाहीये. काल स्थानिक गटाने पण एक मॅच चांगली रंगवली. ती मॅच नक्कीच आठवणीत येईल. 12 बॉल 4 ची मॅच, काय रंगली ती मॅच. कांजूर क्रिकेट क्लब आणि जय 11ची मॅच, नक्कीच बाळगोपालची एक मॅच पण पाहायला मिळाली. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. वेगाने बॉल टाकला सलीमने, बॅटर आउट. परफेक्ट बॉल सलीमचा. आणि
18 रन झाले त्या फलकावरती. न्यू बॅटर जयेश नाईक येतात, लेफ्टी बॅटर. टीमला गरज काय, रन्स खूप महत्वाचे असणार आहेत. डेड बॉल. आज आपल्या समवेत आपण 2 मिनिटं मॅच थांबवायची. आपल्या समवेत आपण पाहिलं तर आर्यन्स गोविंदा पदक, ज्या गोविंदा पदकाची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. आपले निखिल नांदगावकर प्रशिक्षक म्हणून मोठी जबाबदारी आणि प्रो गोविंदाला पण त्याला आपण पाहिलं आज खूप चांगली कामगिरी करत असताना. त्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली आणि असा एक उंच भरारी घेतली आर्यन्स गोविंदा पदकाने. 9 थर रचण्याचा पण त्यांनी विक्रम केला. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये निखिलजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम आहे. आर्यन्स गोविंदा पदक आणि खूप कमी वेळामध्ये त्यांनी एक आपल्या नावाचा वेगळा डंका महाराष्ट्रात अगदी उमटवला. यावर्षी प्रो गोविंदाला थोडे नाराज झाले, बट दहीहंडीचा दिवस त्यांचा होता आणि त्यांनी दाखवून दिलं की दहीहंडीचा दिवस आमचा आहे. अगदी सकाळपासून त्यांनी तो स्टार्ट घेतली, शेवटपर्यंत त्यांनी रंगवली. लेट्स प्ले. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. या बॉल देखील कव्हरला क्लासिकल ड्राइव. जयेश नाईक, छोटा पॅकेट बडा धमाका. हाइट कम फाइट ज्यादा. जयेश नाईक असं एक वेगळं गणित राहिलंय. स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर जयेश या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. रन मात्र तिकडे एका धावेने पुढे झाला आणि स्कोर झालाय 23 रन. या ओव्हरमध्ये 3 बाउंड्री झाल्या, बट मॅच थोडी वरती जाताना पाहिली गेली आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 23 धावा झाल्या धाव फलकावरती. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. विनंती करेल मालवण मुकेश रॉयल आणि साई सिद्धी अंधेरी. डिसिजन आपल्याला ऑन ग्राउंडच कळवायचं, याची पण तुम्ही नोंद घ्या. त्यामुळे टॉस साठी जेव्हा तुम्ही ग्राउंडवर जावा तेव्हा लगेच आपला डिसिजन कळवायचं आहे. मॅच थोडीफार शांत चालू आहे. कांजूर मार्क म्हटलं तर इकडे पण दहीहंडीचा एक वेगळा क्रेज आहे. दहीहंडी, कबड्डी, क्रिकेट. चांगली बॅटिंग केली जयेश आणि आकाशने. बॉलिंगसाठी निरंजन यादव येतात, लेफ्ट आर्म. लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत निरंजन. स्ट्राइक एंडला जयेश. 2 लेफ्टी आमने सामने आहेत. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करेल. ओमकार पाटणे पण तिकडे इनॅक्शन मध्ये यानंतर आहेत. आकाश
या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. अभिजित दोडके आहेत, नंतर सुरेश सरोज आहे. मतांग सारंग पण इन ॲक्शनमध्ये आज आपल्या होम ग्राउंडवर खेळेल. व्यावसायिक क्रिकेट खेळणं एक वेगळं आहे, स्थानिक क्रिकेट खेळणं एक वेगळं आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सलीम तिकडे आहेत, रन सिंगल मिळेल. आकाशने जी बॅटिंग केली आहे, पेशन्स काय असते ते आकाशने ह्या मॅच मध्ये दाखवलं आणि प्रूफ केलं की मित्रांनो, कुठल्याही स्पोर्ट्समध्ये तुमच्याकडे संयम ठेवा. तुम्ही पहिली मॅच हरलात, डाऊन झालात, हरकत नाही, बट कधी ना कधीतरी तुम्हाला यश मिळणार. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. सक्सेस एक ना एक दिवस तुमच्या मागे उभं राहणार आहे. थोडं फास्ट खेळायचं आहे मित्रांनो, कारण की आज आपलं शेड्यूल थोडं मोठं आहे. उद्या सरांना ऑफिसला पण जायचं आहे. वैभव कदम टेट्या पण इनॅक्शन मध्ये ठाण्याचा एक धुरंधर, ज्याने पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि अंडरआर्म क्रिकेट त्याने पण खूप चांगलं. 24 रन झाल्यात. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश गुराव बल्ली. या बॉलवर समोर स्टँड अँड डिलिव्हर. मित्रांनो आवडले एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. झणझणीत स्ट्रोक आणि 4 रन. काय ड्राईव्ह लगावली आणि मॅच पूर्णपणे थांबवली आहे. 28 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय टायमिंग करतोय. म्हणजे आपण जेव्हा व्यावसायिक क्रिकेट खूप वेळा आमने सामने खेळतो तेव्हा नक्कीच एखादा बॉलर आपल्याला रीड असतो की हा बॉल ऑब्रेक येईल, हा बॉल बाहेर येईल, आणि त्याच अंदाजामध्ये जी बॅटिंग चालू आहे निरंजनची अगेन्स्ट आपण पाहतो आकाश अफलातून बॅटिंग करत असताना आज चांगलीच परीक्षा चालू आहे. या मॅच मध्ये 29 रन झालेत. जयेश नाईकचं पण येणं मॅच मध्ये टर्निंग पॉईंट होतं, कारण की त्यांनी पण एक टायमिंगला बाउंड्री लगावली आणि आकाशचा कॉन्फिडन्स त्याने पण वाढवला. निखिल लगेच आउट झाले, बट आकाशचा कॉन्फिडन्स वाढवण्यामध्ये जयेश नाईकचा पण हात आहे, कारण की त्यांनी एक बाउंड्री लगावली आणि मॅच मध्ये घेऊन आला आपल्या टीमला. सांघिक खेळ आहे. या बॉलवर देखील थोडा आपण पाहिलं तर चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला आणि व्हाईट बॉल आहे. रन मिळेल, बट एकतीस रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे आणि आकाशने जी इनिंग बिल्डअप केली आहे
17 रन्सवरती खेळतोय. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये एक चांगली कामगिरी केली आहे. आणि 31 धावा झाल्या. शेवटच्या बॉलवर बघूयात कशा प्रकारे फिनिशिंग टच देईल आपल्या टीमला आकाश. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका, डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. बट मित्रांनो, आकाशची बॅटिंग आवडली तर आकाशसाठी एकदा टाळ्या वाजवतो. अफलातून बॅटिंग. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 8 रन होते. थँक्यू. मुंबईत राहिली आणि खूप चांगलं त्याने स्पोर्ट्स दाखवलं. कबड्डी आता खेळत असताना तिकडे देखील प्रो गोविंदा पण आलं आणि प्रो गोविंदाला पण आर्यनशी एक वेगळी चर्चा राहिली. 32चं टार्गेट आहे आणि इकडे टॉस पण झालाय. बत्तीस धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता या डावामध्ये. संघ
32चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम वि यंग पॅकर माझगावचा संघ आहे. माझगावची नक्कीच आता गावदेवी मातेची यात्रा पण आताच ती पालखी फेमस आहे आणि आताच नुकतीच जी पालखी पण झाली आहे. आमचे वैभव सर स्वतः मॅचचा आनंद घेतात. आज खूप चांगला संघबांधणी त्यांनी पण केली मागील 3-4 वर्षामध्ये. चला मित्रांनो, मॅच लगेच स्टार्ट करा आणि यानंतर एक चांगली मॅच आपल्याला पण पाहायला मिळणार आहे. 32 बघूयात. बॅटर अक्षय आणि त्या सोबतीला सूरज. बॅटर अभिषेक आणि त्या सोबतीला सूरज उपाध्याय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कल्याणचा अजून एक चतुर खेळाडू धीरज, ज्याने पण चांगली धीरज येतात बॉलिंगसाठी. बघूयात आता कशा प्रकारे कामगिरी करतात आणि अभिषेकने पण क्षमता आहे. जर अभिषेकने चांगला स्टार्ट दिला तर वि यंग पॅकर माझगाव संघ पण मॅच सोडणार नाहीये. दोन्ही संघ बेस्ट आहेत, त्यामुळे आज ही क्वार्टर फायनल खेळत आहेत. तो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला अभिषेक. पहिलाच बॉल अतिशय वेगाने खूप चांगला बॉल कलेक्ट केला आकाशने मागे. डॉट बॉल. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. अभिषेक देवळे एक चांगले बॅटर आहेत. त्याला पण माहिती आहे की मॅच जिंकायची तर आपल्याला जिद्द सोडून चालणार नाहीये. सर्व धुरंधर आता मुंबईतील आज या ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतील. मुंबईकर 9 चषक. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अभिषेक ऑन फायर. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आलाय तिकडे. स्ट्राईक एंडला चान्स होता आणि रन मिळणार नाहीये. येईल डॉट बॉल. सुरुवात दमदार केली आहे. मॅच एक चांगल्या पद्धतीने रंगताना पाहायला मिळतीये. 32चं टार्गेट होतं. 8 रन्स आले धावफलकावरती. या बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि एक रनने मात्र तिकडे स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 9व्या धावसंख्येवरती. मॅच चांगली अगदी चालू आहे. ह्या डावामध्ये देखील अगदी चांगली रंगताना पाहायला मिळेल. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे काय घडलंय. इसी का नाम क्रिकेट है. एक तेरी एक मेरी. मित्रांनो, लक पण तुमचं पाहिजे. लक जर साथ दिलं तर तुम्ही खेळामध्ये सक्सेस होऊ शकता. आर्यन्स गोविंदा पथकाला पण त्यांचं लक पण कधी कधी पाहिजे. पाऊस कधी अंडीच्या दिवशी खूप होता, पण त्यांनी विक्रम यावेळी रचला. दिवसभरात 6 वेळा नवथर रचण्याचा त्यांचा पण विक्रम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि मला असं वाटतं पहिले विक्रोळीतच लावले, नंतर इकडून जाता जाता संपूर्ण मुंबई ठाण्याला त्यांनी आपले नवथर रचत रचत एक वेगळा विक्रम केला.
स्वरा रॉयल चेंबूर आणि कैलासवासी सुंदर सारंग करतातच ओंकार मालाड आपल्या टी शर्ट घेऊन जायचे. दोन्ही कॅप्टन्स आपण आला असेल तर आपला टी शर्ट घेऊन जा. आपला पण टॉस लगेच केला जाईल कारण की वेळेचं खूप बंधन आहे मित्रांनो. बॉलिंगसाठी माहीमचे हार्दिक येतात. शैलेशी पाटील पण आमच्यासोबत जॉईन होतात. श्री साई स्पोर्ट्स गेले कित्येक वर्ष ही ब्रँड आज संपूर्ण मुंबईत पाहिले गेले आणि शैलेश पाटील यांचं स्वागत केलं. बाउंड्री कडकडीत फटका. अभिषेक साठी सर्वांनी टाळ्या वाजवतात. अफलातून बॅटिंग करत असताना स्कोर झालाय 18 रन झाले धावफलकावरती आणि 18 रन त्याचेच आहेत. अपना टाइम आएगा. बॅट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा. शिवम लोखंडे पण तयार होतोय. तो बोलतो आपला पण टाइम येईल. आणि या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. छोटं ग्राउंड आहे बट तुम्हाला टायमिंग करायचे आहेत, गॅप शोधायचे आहेत आणि रन्स बनवायचे आहेत. पूर्णपणे वातावरणच बदलून टाकलं अभिषेकने. वैभव सरांनी पण काय स्माइल केली आणि ते पण खुश झाले की आपला संघ आता मॅच मध्ये आलाय. बघा कधी कधी एक आपण मन जिंकतं आणि तसं मन आज अभिषेकने जिंकलं. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले आणि अभिषेकला थांबवण्यात आता आवडली. क्लासिकल बॅटिंग अभिषेकची. या बॉलवर मात्र इकडे मैदान सोडावं लागेल सूरजला. सूरज बोलतो फक्त 2 वर खालीच उभा होतो. जे काय करते तो अभिषेकच बॅटिंग करतोय आणि आज अभिषेकने सर्वांना मॅच मध्ये मात्र मन जिंकली. नवीन बॅटर ऋग्वेद येतात. स्कोर झाला आतापर्यंत 22. 14 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 14 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. बघा हे ग्राउंड असं आहे की इकडून पण मॅच फिरू शकते. इकडून पण मॅच रंगताना पाहायला मिळाल्यात आणि अशा मॅचेस या ग्राउंडवर खूप वेळा पाहायला मिळाल्यात. त्यामुळे हे क्रिकेट शांत आणि खेळ बदलणारा खेळ आहे. कधी मॅच बदलू शकते. स्ट्राइक एंडला अभिषेक. या बॉलवर दांडे गोल. बॅटर आउट आणि कहाणी में ट्विस्ट. बट मित्रांनो अभिषेकची बॅटिंग आवडली. वैयक्तिक 22 धावांची एक अफलातून बॅटिंग अभिषेक देवळे भाऊंनी देऊन टाकले आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना मात्र इकडे अभिषेकने हा खेळ रंगवला. नवीन बॅटर करण ठाकूर येतात पालघरचे. त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आज पालघर ते मुंबई या वर्षी वाय चषकाला पण त्या संघाने त्यांच्या वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि मेगा फायनल गाठली. अफलातून बॅटिंग बेस्ट बॅटरचा पुरस्कार तिकडे पण त्यांनी मिळवला. करण ठाकूर. या बॉलवर हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मित्रांनो मॅच संपलेली नाहीये. आता जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. एका दुसरी ओव्हर चांगली आली तर अधीरा सत्यविनायक कामोडे संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. हीच खरी अग्निपरीक्षा आहे. आकाश गुरव स्वतः इन ऍक्शन मध्ये आता बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमला गरज काय आहे त्यापेक्षा आज आपण स्वतःला प्रूफ कशा प्रकारे टीमला गरज असताना करणार यावर खूप महत्व आहे. त्यामुळे इकडे तर ऋग्वेदला पण खूप सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल.
1-2-4 ची बॅटिंग पण इकडे आपल्याला महत्वाची आहे. 10 बॉल आणि 12 बॉल आणि 10 रनची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. डू ऑर डायची मॅच. जो जिंकेल तो सेमीफायनल गाठणार आहे. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध अधीरा सत्यविनायक कामोटे. या बॉलवर हलक्या हाताने फक्त ढकलला गेला आणि तिकडे एक सिंगल रन मिळेल. चांगले बॅटर आहेत. ऋग्वेद पण क्षमता आहे. माझगाव परिसरातून येत असताना खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण अगदी शिकलं आणि आज व्यावसायिक गटात पण एक चांगली कामगिरी करतायत. स्वरा रॉयल चेंबूर आणि कैलासवासी सुंदर सारंग करतातच. ओमकार मालाड संघ आपण आपल्या टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. या बॉलवर देखील सिंगल रन करायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत तिकडे. 1 रन मिळेल. अभिषेक देवळेने पूर्ण ड्रीम 11 चेंज करून टाकली. काय बॅटिंग केली होती आणि स्ट्राईक एंडला आता करण. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थांबवलाय. वेगात टाकण्याचा बॉल प्रयत्न केला गेला. आकाशने येईल डॉट बॉल आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये स्पीड टाकत असताना आकाशला पण माहिती आहे की मॅच होणार नाही. जिद्दी खेळाडू आहेत आणि मुंबईतील खेळाडू म्हणजे एक चिकट खेळाडू मी म्हणेल, कारण की मॅच कुठली सोडत नाहीयेत. भले ती 7 बॉल 2 असू दे, 8 बॉल 2 असू दे, पण मॅच सोडणार नाहीयेत. हेच मुंबईतलं क्रिकेट आहे. त्यामुळे जिंकायचं तर तुम्हाला जिद्द दाखवावी लागेल. या बॉलवर बीट केला गेलाय आणि बॅटर आउट. आकाशने चांगला बॉल फिरवला. ते पण थोडे आता मॅच मध्ये ते पण थोडे लहरामध्ये आलेत की मॅच त्यांची पण संघ मॅच मध्ये आलाय आणि आता सामना येऊन थांबलाय. 8 बॉल मध्ये 8 रन्सची गरज आहे. 8 बॉल 8. न्यू बॅटर अक्षय. या बॉलवर देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि ऊपर वाला जब भी देता है चप्पड़ फाड़ के. एक रन पण या मॅच मध्ये तेवढीच कलाटणी देताना पाहायला मिळते. मात्र इकडे ओव्हरथ्रोची रन्स मिळतील. आता 7 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे आकाश. 6 त्यामुळे बॅट्समनला बॉलरला फिल्डरची साथ खूप गरजेची आहे. क्रुशल मॅच आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 7 बॉल 6 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. या बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये सामना जाऊन थांबलाय. गुड बॉलिंग आकाश. चांगली उडकली आकाशने पण मॅच मध्ये येऊन आलं. बट तिकडे आपण पाहिलं तर आता रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल की आता बॉल फेअर डिलिव्हरी आहे की नाही. फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे आता शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. 6 बॉल 5 ला बघूयात. राहुल ठाकूर येतात पेनचे. पेन परिसरातून एक चांगलं क्रिकेट खेळत असताना मुंबईत पण आज आले आहेत आणि ही 6 बॉल 5 ची मॅच जर जिंकून दिली तर संघासाठी एक महत्वाचा घटक राहील. 6 बॉल 5 ला आणि क्रुशल मॅच आहे. 6 बॉल 5.
6 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला ऋग्वेद. हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रेक्षकांची गर्दी पण या मॅचला वाढली कारण की कोण सेमीफायनल मध्ये जाईल. वियंग पॅकर माझगाव जाईल की त्यांच्या विरुद्ध अधीरा सत्यविनायक कामोटे. 6 बॉल 5 या ग्राउंडवर 6 बॉल 5 पण कठीण आहे. 6 बॉल 15 पण होऊ शकतो असं ग्राउंड आहे. पण 6 बॉल 5 बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. स्ट्राईक एंडला ऋग्वेद. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. इट्स अ विकेट. आता 5 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. नाव क्रिकेट आहे. मगाशी 12 बॉल 10 मी म्हटलं होतं की या ग्राउंडवर 12 बॉल 10 पण कठीण आहेत. बट आता मॅच तशीच पाहायला मिळतीये. 5 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. नवीन बॅटर झैद येत आहेत. माझगावचे अजून एक युवा खेळाडू. पण आता ही टीमला मॅच जिंकून देणं गरजेचं आहे. आपलं नाव तेव्हाच होतं जेव्हा आपण आपल्या संघाला एक महत्वाची मॅच जिंकून देतो. आणि खुल्या गटामध्ये एक मोठी क्रीडा स्पर्धा आहे. लाखाचं पारितोषिक आहे. तिथे आपण क्वार्टर फायनल खेळतोय. टीमला 5 बॉल 5 पाहिजे. तेव्हा आपण जिंकून दिलं तर आपलं एक वेगळी चर्चा राहील. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. अभिषेक देवळे यांचे बंधू आहेत. अक्षय देवळे एका भावाने तर बॅटिंग केले. दुसऱ्या भावाला पण बॅटिंग करावी लागेल. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. 5 बॉल 5 या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. मॅच तशीच फिरताना पाहायला मिळते. आणि आता 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला झैद. पण एक बेनिफिट आहे की झैद पहिला बॉल फेस करतोय आणि क्रुशल मॅच आहे. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय. त्यामुळे आता एक्सपिरियन्स खूप मॅटर करेल. मुंबईकर 9 चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. 4थं पर्व आहे आणि एक चांगलं आयोजन आज या कांजूर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना आपण पाहिला तर इकडे शांत झालाय. 4 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. 32चा पाठला करत असताना अक्षय देवळीची अभिषेकची एक अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आणि सामना आता थोडा कलाटणी घेतोय. 4 बॉल 4. स्ट्राईक एंडला झैद. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. हाय व्होल्टेज मॅच आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मुंबईकर 9 चषकामध्ये सेमीफायनल मध्ये कोण जाणार. या बॉलवर चुकी झाले आणि चुकीला माफी नाहीये. नो बॉल. अंडरआर्म क्रिकेट जर चांगलं खेळायचं तर एक्स्ट्रा रन्स तुम्हाला कमी कराव्या लागतील. आता 4 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. देवळे ब्रदर्सचाच लक पण आहे. जिकडे रन आहेत तिकडे देवळे आहे. जिकडे देवळे आहेत तिकडे रन आहे. एक्स्ट्रा रन्स पण आले. त्यामुळे मॅच मध्ये पुन्हा एकदा वियंग पॅकर माझगाव संघ आलाय. चार बॉल 2. क्रुशल मॅच आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. घनश्याम शिंदे आपलं पण स्वागत आहे मुंबईकर 9 तर्फे. आपण देखील आलात आणि एक चांगले खेळाडू ज्यांनी पण क्रिकेट गाजवलं गेलं. विनिंग स्ट्रोक आणि वियंग पॅकर माझगाव संघ जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. हार्डलक टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. हार्डलक आकाश गुरव. आपण पण फाईट केलात बट खूप चांगली खेळी करत असताना वियंग पॅकर माझगाव संघ जाऊन पोहोचतोय.
अभिषेक देवळे ज्याने अफलातून बॅटिंग केली, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि भाऊने पूर्ण शेअर मार्केट हलवून टाकलं. जी बॅटिंग केली स्टार्टला, अभिषेक देवळे आपण यायचं आणि मी निखिलजींना विनंती करेन की त्यांच्या हातातून आपण पुरस्कार द्यायचा. आणि अभिषेक, आज आपला संघ सेमीफायनल मध्ये जातो आहे आणि मनामध्ये बघाशी मॅच फसली होती, 12 बॉल 10 ला पण थोडं कठीण होतं, पण आज संघ सेमीफायनल मध्ये जातोय, कसं वाटतं? आणि टीम जिंकली आहे. टीम जिंकला तर आनंदच होतो आणि खूप आनंद झाला आहे. गेल्या वर्षी पहिलाच म्हणजे बाहेर गेलेलो, यावर्षी गेलो सेमीला आणि मॅच फसली, मायामुळेच फसलेली, उगाच उलटा खेळलो काहीतरी. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो अभिषेकसाठी. अफलातून बॅटिंग केली अभिषेक देवळेने आणि नितीन रेवस्कर यांना विनंती करेल की आपण पूर्ण आर्यन्स गोविंदा पथकाचा एक आपण इथे विशेष सन्मान करत आहोत. आमच्या आज निखिल आणि त्यांची संपूर्ण टीम आली आहे. नक्कीच खूप चांगलं भरारी घेता मित्रांनो. यावर्षी विश्वविक्रम